बुलढाणा जिल्हा, त्यानंतर जळगाव, धुळे ह्या परिसरामध्ये हा पाऊस निश्चित स्वरूपामध्ये या काळात होणार आहे. त्यानंतर हा पाऊस 28 तारखेला छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, सोलापूर, पंढरपूर, नांदेड, वाशिम, हिंगोली हे जे परिसर आहेत ह्या परिसरात देखील हा पाऊस होईल. आणि हा पाऊस सरकत सरकत लातूराकडे जाणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना जो बदल पाहायचा आहे तो बदल ह्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. पावसामुळे बऱ्याचशा भागांमध्ये थोडं नुकसानही होऊ शकतं, कारण की 27-28 ची कंडिशन आहे. अद्यापही याच्याबद्दल कोणी बोललं नाहीये. तर ह्या काळामध्ये नक्कीच हा पाऊस होणार आहे. आणि याच्यामध्ये काही ठिकाणी जोरदार फटकारे, एखाद दोन ठिकाणी पेंडवणीपेक्षाही अधिक पाऊस होण्याचे चान्सेस आहे आणि कॅपॅसिटी 40 ते 35 ते 40% आहे. म्हणजे वाढणारी कंडिशन आहे. तर सरळ सरळ विदर्भ आणि खानदेश आणि मध्य महाराष्ट्राला हा पाऊस होणार आहे. हे हम्म. सर 27-28 तुमचा तारखेला. अंदाज आता खरा ठरायलाय बघा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वातावरण पण बदलले. हम्म, हम्म. नक्की सर, ओके. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. नक्कीच. आणि एक काम करा. हॅलो. हा हेच सांगा, कारण की राज्यामध्ये आता हे 21 ते 22 मोठी कंडिशन नाहीये, हे पहिल्यापासून मी बोलतोय. मागील मॅचेस तुम्हाला आले असतील, विजांचा कडकडाट वगैरे धोका. तर ही मोठी कंडिशन नाहीये, याच्यावरती घाबरू नका. पण 27-28 ला मोठी कंडिशन होणार आहे. या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना हा मेसेज पोहोचायचा आहे. आणि ज्या चॅनलवरती तुम्हाला हा ऑडिओ पाहायला मिळेल त्या चॅनलवरती तुम्हाला ते चॅनलची लिंक, युट्यूबची लिंक देखील फॉरवर्ड करायची आहे. जय हम्म. शिवराय. धन्यवाद धन्यवाद. सर. हो.